नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्ह्यातील नरडाणा MIDC परिसरातील अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड कंपनीतील कामगारांनी वेतनवाढ आणि मूलभूत सुविधांसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. गेल्या 3 वर्षांपासून पगारवाढ न झाल्याचा आरोप करत कामगारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर केले आहे. कामगारांच्या म्हणण्यानुसार बोनस दिला जात नाही, 26 दिवस काम करूनही 30 दिवसांचा पूर्ण पगार दिला जात नाही. तसेच दरवर्षी होणारी वेतनवाढही थांबवण्यात आली आहे. याशिवाय आवश्यक सुविधा न मिळाल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. कामगारांनी दिवाळी बोनस, पूर्ण महिन्याचा पगार आणि नियमित वेतनवाढ देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. आम्ही अल्ट्राटेक कंपनीमध्ये, माझं नाव समाधान मंगडे आहे. इथं अल्ट्राटेक कंपनीमध्ये टेक्निशियन म्हणून कामाला आहे. मी नरडाणा MIDCमध्ये, वाघोदे MIDCमध्ये अल्ट्राटेक कंपनी आहे. तिच्यामध्ये आमची कलेक्टर ऑफिसकडे आम्ही आलेलो आहे निवेदन देण्यासाठी. आणि तिथं आम्हाला 3 वर्षापासून पगारवाढीपासून वंचित ठेवलेलं आहे. त्यानं आम्हाला बोनस देत ना पगारवाढी करत, आम्हाला फक्त आम्हीच दाखवतात हा प्लान पूर्ण करून द्या, तुम्हाला पगारवाढ देऊ. असं कोणताही घटना घडत नाही आहे. आम्हाला 26 दिवस भरतात तर 30 दिवसाचा पेमेंट मिळत नाही. त्यानंतर आम्हाला सरकारचा नियम आहे 290 दिवस भरले तर बोनस मिळायला पाहिजे, तर तो बोनस आम्हाला मिळत नाही, कोणताही फॅसिलिटी मिळत नाही. आणि आम्हाला तिथं जर आम्ही वारंवार निवेदन दिलेलं आहे, वारंवार आम्ही सांगितलेलं आहे युनिटेडला, HR डिपार्टमेंटला, आमच्या सर्व लोकल पोरांची पेमेंट वाढवा, आम्हाला जास्ती पगार द्या. ते आम्हाला म्हणतात तुम्हाला करायचे तर करा, नाही तर कंपनी सोडून द्या, असं त्यांच्याकडे उत्तर येतं. आम्हाला कोण वाली नाही. आम्ही जावं कोणाकडे मागण्या करा म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसकडे आलेलो आहोत. आणि आमच्या मागण्या आहेत, आम्हाला बोनस मिळायला पाहिजे, आम्हाला 30 दिवसाचा 26 दिवसाचा पेमेंट मिळतो, 30 दिवसाचा मिळायला पाहिजे. विकले का असतो आणि दरवर्षी आम्हाला पगारवाढ झाली पाहिजे. आणि कंपनीमध्ये गुन्हेगाराचं प्रमाण वाढत आहे. कंपनी बाहेरून माणसं आणते आणि त्यांना काम करायला लावते कमी पेमेंटमध्ये, आणि अशी गुन्हेगारी वाढते. आत्ताच मावळीचं प्रकरण आहे, ड्रायव्हरला सगळं बिहारी लोकांनी त्यांना मारहाण करून त्यांना जीवितहानी केलेली आहे. सकाळी उठून जर आम्हाला मारहाण झाली, आमची जीवितहानी झाली, त्याचा जबाबदार कोण राहणार, याचा बी आम्हाला उत्तर कंपनीकडून मिळालं पाहिजे. कारण सगळं लोकॅलिटी आहे आणि लोकॅलिटीच्या पोरांना शेतकऱ्यांनी सगळं जमिना दिलेल्या आहेत, या सरकारने जमिना दिलेल्या आहेत. आणि ते कशा आशेने दिलेल्या आहेत, ती शेतकऱ्याने आमच्या मुलांना जॉब मिळायला पाहिजे, चांगलं त्यांचा उदरनिर्वाह झाला पाहिजे. थोड्याशा पेमेंटमुळे आमचा उदरनिर्वाह होत नाही. कारण महागाईच्या काळामध्ये जास्त महागाई झाल्यामुळे 15,000 आणि 12,000मध्ये आमचं पोट भरत नाही. आमचं परिवार कसं वागणार आम्ही, हे सरकारला समजायला पाहिजे. आणि सर्व इथला आमदार असो, खासदार असो, पालकमंत्री असो, सगळ्यांनी आमच्या सपोर्टामध्ये उभे राहा. कारण आम्ही लोकॅलिटी आहेत आणि आमचा जर उदरनिर्वाह होत नसेल तर आम्ही जायचं कुठं. आणि कंपनी आम्हाला असं जर उत्तर दिलं असेल तर आम्ही जायचं कुठं, कोणाकडे मागण्या करायच्या. आमच्या भावना समजून घ्या. जर का आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही तीव्र स्वरूपामध्ये कंपनीच्या पुढे आंदोलन करू. आणि काही जर सुव्यवस्था बिघडल्यास सर्वच अल्ट्राटेक कंपनी जबाबदार राहणार, एवढंच सांगतो. जय महाराष्ट्र, जय कामगार. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.